लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे भारतीय दलित पॅंथर या संघटनेची बैठक संपन्न झाली आहे। भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेची बैठक अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली। यावेळी अध्यक्षस्थानी पॅंथर नेते तथा भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे हे होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक बालाजी आचार्य, तर प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे, मनोहर गायकवाड यांची होती। यावेळी मार्गदर्शन करताना पॅंथर नेते संजय कांबळे आणि प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी सद्य परिस्थितीत भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेची नितांत गरज असल्याचं सांगत स्वातंत्र्योत्तर पॅंथर चळवळीचा इतिहास सांगून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुस्कटबाजी सरकार करत असून संविधानाने दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा घाट घातला जातोय। मागासवर्गीयांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी झटकून खाऊजा धोरण स्वीकारत आहे। या बाबतीत आपण आपल्या हक्क, अधिकार आणि संरक्षणाची लढाई सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संघटन मजबूत करूनच लढावी लागेल। यासाठी माझा समाज माझे संघटन या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा तालुका स्तरावर आयोजन करण्यात येत आहे। पॅंथर कार्यकर्त्यांनी सामाजिक संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। समाज अज्ञान होता याची जाणीव बाबासाहेबांना होती, म्हणून बाबासाहेब त्या काळामध्ये म्हणाले होते की मी लिहिलेलं संविधान किती जरी चांगलं असलं, मी लिहिलेलं संविधान लोकशाही प्रस्थापित आहे आणि लोकशाहीनुसार या देशामध्ये सत्ता महत्वाची आहे, म्हणजे सरकार महत्वाचं आहे। या देशामध्ये संविधानानं दोन निर्माण केलं। काय निर्माण केलं? एक सत्ता, सत्तेमध्ये सरकार आणि शासन आणि प्रशासन दोन ठेवले। सरकार म्हणजे तुमच्यातून निवडून गेलेले माणसं शासन, आणि त्या शासनाच्या अधिपत्याखाली काम करणारी एज्युकेटेड IAS IPS माणसं म्हणजे प्रशासन। या दोघांची सांगड घातलेली आहे आणि हे चालवणारे जर नालायक निघाले तर बाबासाहेब म्हणाले होते की तुमचे हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे, तुम्हाला आंदोलन करावं लागणार आहे। हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे। बाबासाहेबांचा लढाई तिकडे सत्तेत जाण्यासाठी होता, पण बाबासाहेब सत्तेत जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते, पण बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिलं नाही। या देशातल्या प्रस्थापितांनी, या देशातल्या जातीवादी लोकांनी बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही, कारण लोकसभा काय आहे हे आपल्या लोकांना आजपर्यंतही कळले नाही। ज्या लोकसभेमध्ये कायदे तयार होतात, या देशाच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो, त्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांना जाऊ दिलं नाही, कारण या देशामध्ये जातीयता प्रस्थापित आहे। म्हणून बाबासाहेब म्हणाले होते या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात नावाची चीज वस्तू ही कधीच जाणार नाही। मग बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिलं नाही तर बाबासाहेबांच्या लेकराला लोकसभेत कोण जाऊ देईल? कुणाच्या अधिपत्याखाली चलत नव्हती, कुणाच्या नेतृत्वाखाली चलत नव्हती, ती भारतीय दलित पॅंथर समाजाची होती। त्या भारतीय दलित पॅंथरचा मालक समाज होता, त्या भारतीय दलित पॅंथरचा चालक समाज होता। त्या काळामध्ये यंत्रणा नव्हती, काहीही नव्हतं, तर समाज हे संघटन चालवायचा, कारण प्रत्येकाला वाटायचं हे माझं संघटन आहे, माझ्या समाजाचं संघटन आहे। पण आज झालंय काय की आता संघटना निर्माण झाल्या। बाबासाहेबांना अपेक्षित होतं की संघटन म्हणजे एकजूट। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, अहमदपूर, लातूर।